ओम नमः शिवाय. श्री काशीखंड ग्रंथ कथासार. अध्याय पहिला. महेश्वरं नमस्कृत्य शैलजां गणनायकं गुरुं च परमात्मानं भजे संसारतारकं. देववंदन, वाराणसी वर्णन आणि नारदांचे पर्यटन याविषयीची कथा. श्री गणेशाय नमः. हे गिरिजासुता म्हणजे पार्वतीच्या मुला गणपती, तूच सर्व कार्य कारण आणि करता आहेस. माझ्या वैखरीला वाणीला तूच सामर्थ्य आणि संस्कार दे, नाहीतर माझी रचना अडाणीपणाची दिसेल. हे देवी सरस्वती, तुला प्रणाम असो. तूच सर्व विद्यांचा अंकुर आहेस. तूच माझ्या सहाय्याला धावून ये. गुरुवर्यांना नमन. वसिष्ठ आणि व्यास यांना वंदन. त्या व्यासांनी 18 पुराण रचली, त्यांचा पार लागणे कठीण. त्यातील स्कंदपुराणात काशीखंड म्हणून एक उत्तम खंड आहे. त्यावरून मी हे काशीखंड नावाचे प्राकृत काव्य रचत आहे. श्रोतेजन हो, माझे हे वेडेवाकडे बोल आहेत, पण हसू नका. उमा आणि महेश्वर, पार्वती आणि शंकर यांचा संवाद यात आहे. वाराणसी क्षेत्राचा आणि शिवभक्तीचा महिमा आहे. याच्या पठणाने आणि श्रवणाने पापनाश होतो, आनंद मिळतो, उत्तम गती प्राप्त होते. नवखंड पृथ्वीहून आगळे असे हे काशीखंड आपण निर्माण केले आहे. हिमालय आणि विंध्य पर्वत यांच्यामध्ये पंचक्रोश व्याप्ती असलेले वाराणसी क्षेत्र परमश्रेष्ठ आहे. ते अर्धे भूलोकात आणि अर्धे सूक्ष्म रूपाने आकाशात आहे असे व्यासांचे वचन आहे. स्वतःला राहण्यासाठी शंकराने काशीखंडाला निर्माण केले आहे. त्या पवित्र क्षेत्रात नारद मुनी एकदा आले. त्यांनी मणिकर्णिकेत स्नान केले, विश्वनाथाला नमन केले आणि ते पुढे ओंकारेश्वरास गेले. इति शुभम. अध्याय 2. विंध्यवर्णन. नारद विंध्य संवाद. विंध्य पर्वताचा गर्व. नारद मुनी पुढे गेले. तो त्यांना विंध्य पर्वत दिसला. तो पर्वत पाहून त्यांना फार आनंद झाला. तेथे त्यांना साक्षात कमळा म्हणजे लक्ष्मीच वनश्रीचे रूप घेऊन आली आहे असे दिसले. इतकी रमणीय वनश्री तेथे होती. निबिड अरण्य, सुंदर वृक्ष, सुगंधी पुष्प, मधुर फळ, चपळ हरण, चंचल पाखरं, घनदाट वेली, हरित पल्लव, स्वच्छ सरोवर, शुद्ध जलप्रवाह, शीतल मंद वायू, निरभ्र आकाश आणि मृदू कठीण मार्गांची पायवळण, हे सर्व पाहत पाहत नारायण नारायण नामस्मरण करत नारद मुनी विंध्य पर्वतातून आनंदाने भ्रमण करत होते. विंध्य पर्वत मनुष्यरूपाने त्यांना समोर आला आणि स्वागत करून म्हणाला, विंध्य पर्वत, की या त्रैलोक्य संचारी मुनिवर्या, आज सुदिन म्हणायचा आपले आगमन इथे झाले, दर्शन झाले. मी धराधर आणि आपण योगीश्वर. माझे पुण्य फळास आले. विंध्य पर्वताचे ते बोलणे ऐकून नारद क्षणभर गप्पच बसले. जरा वेळ ते असे काही उदासपणे बसून राहिले की विंध्य पर्वताला मोठे नवल वाटले. माझे काही चुकले की काय, असे त्याने विचारले. तेव्हा नारद म्हणाले की पर्वता, तू स्वतःला धराधर म्हणवतोस हे काही योग्य नाही. मेरू पर्वत हाच सर्व पर्वतांमध्ये उंच, पवित्र, श्रेष्ठ आणि धराधर या नावाला पात्र आहे. म्हणजे पृथ्वीला धारण करणारा या नावाला पात्र आहे, योग्य आहे. तुझा गर्विष्ठपणा पाहून मला फार वाईट वाटलं. नारदाचं बोलणं ऐकून विंध्य म्हणाला की काय सांगता नारद मुने, मेरू पर्वत माझ्याशी तुल्यबळ? छे छे, तोच काय इतर कोणताही पर्वत माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही, बरोबरीचा सुद्धा नाही. मलयगिरीवर चंदन असेल म्हणून काय झालं, सापही आहेत विषारी. हेमकूट, गंधर्वगिरी, षटपर्वत, मंदर पर्वत, रुद्रपर्वत, द्रोणगिरी यांचा मजेपुढे काय पाड. नारद म्हणाले की अरे मूढा, स्वतःला फार श्रेष्ठ समजतोस ना, मग तुझा गर्व तुझ्याजवळच ठेव. तू आपल्याच अभिमानाला जपत राहा, मी चाललो इथून. असं म्हणून नारद खरोखरच तिथून निघून गेले. विंध्य पर्वत खिन्न झाला. एवढे देवर्षी आले, त्यांचे आदरातिथ्य न होताच ते निघून गेले. याचा विंध्य पर्वताला विषाद वाटला. तो चिंता करू लागला. पण त्यानंतर त्याने चिंता बाजूला ठेवली आणि खरोखरच पराक्रम दाखवावा असा विचार करून तो आकाशात उंच उंच स्वतःला वाढवू लागला. यज्ञाचा धूर आकाशात जावा तसा विंध्य पर्वत उंच चढू लागला. मेरू पर्वतापेक्षा त्याची शिखरे उंच गेली. इति शुभम. अध्याय 3. विंध्य पर्वत उंच झाला. विंध्य पर्वत इतका उंच वाढला की तारे आणि ग्रह यांची गती मार्ग कुंठित झाले.
सूर्यचंद्राचा मार्ग आडला. उत्तरेत सूर्याच्या उन्हाने देश करपून गेले आणि दक्षिणेत अंधाराचे साम्राज्य पसरले. लक्ष वर्षे झाली, लाख वर्ष झाली. पृथ्वी उजाड आणि प्राणीहीन झाली. देवांना हविर्भाव यज्ञातून मिळेनासे झाले. ते क्षीण झाले आणि देवगुरु बृहस्पती यांच्याकडे गेले. बृहस्पती ब्रह्मदेवाकडे सर्व देवांना घेऊन उपस्थित झाले. विंध्य पर्वत गगनाला व्यापून राहिला आहे, त्यामुळे केवढा अनर्थ माजला आहे हे त्यांनी त्या विधात्याला सांगितले, ब्रह्मदेवाला, आणि उपाय विचारला. तेव्हा विधाता म्हणाला की वाराणसी क्षेत्रात अगस्त्य मुनी राहतो. त्या मुनीला तुम्ही शरण जा, तोच यावर उपाय करू शकेल. तेव्हा बृहस्पती आणि सर्व देव आनंदित झाले. ब्रह्मदेवाची वारंवार प्रशंसा आणि स्तुती करून ते तिथून निघाले. मनोवेगाने ते भूलोकावर उतरले. प्रमथगण, दिक्पाळ आणि इंद्र काशीपुरीस गेले. त्या अविमुक्त नामक वाराणसी क्षेत्राचे वैभव पाहून देवांनाही आनंद वाटला. मृत्यूवेळी अमृत मिळावे, भुकेलेल्या माणसाला अन्न मिळावे, पूर्वजांचा ठेवा सापडावा, दुर्दैवी माणसाला कल्पतरूचा लाभ व्हावा, रंकाला राज्यपद मिळावे, तसे आनंद देवांना वाटले. इति शुभम. अध्याय 4. देव अगस्त्य भेट. काशी वाराणसी अविमुक्त क्षेत्र म्हणून ते क्षेत्र प्रसिद्ध आहे. तेथे देवांनी गंगास्नान केले आणि विश्वनाथाची पूजा आणि स्तुती केली. सर्व देवांनी विविध रूपातील शंकरांची स्तुती केली. त्यावेळी आकाशवाणी झाली की देवांनो, तुमचे मनोरथ पूर्ण होतील. ते ऐकून देवांना आनंद झाला. त्यानंतर देवांनी तेथील ब्राह्मणांना आणि ऋषींना दाने, वर्षासने इत्यादी दिली. त्यांच्याकडून लिंगस्थापना करून घेतली आणि नंतर ते अगस्त्याच्या दर्शनास गेले. त्यांच्या आश्रमात परस्परांचे वैर विसरून पशु आनंदाने राहत होते. परमशांतीचा त्यांना लाभ होत होता. पशुही ब्रह्मज्ञानी होते. गंगातीरी ते आनंदवनच होते जणू. अगस्तींचा आश्रम आणि भोवतालचे रमणीय तपोवन पाहून सर्व देव प्रमुदित झाले. अगस्त्य शिवजप करत ध्यानस्थ होते. देवांनी त्यांची स्तुती केली. त्यांनी येण्याचं प्रयोजन विचारलं. त्यांना उत्तर देण्यासाठी देवांनी बृहस्पती हाच योग्य आहे असं ठरवलं. देवगुरु बृहस्पती म्हणाला की अगस्त्य मुनिवर्य, या जगती तलावर आपण धन्य आहात. आपले तपस्सामर्थ्य अद्भुत आहे. आपण संकल्पाने सृष्टी उत्पन्न करू शकता आणि विलीनही करू शकतात. जगातील श्रेष्ठ तपस्वींमध्ये, पतिव्रता साध्वींमध्ये लोपामुद्रेचे नाव गाजत आहे. काशीपुरीत निवास करणारा विश्वनाथ जणू काय आपल्या सेवेसाठीच तत्पर आहे. आपल्याला आम्ही सर्व देव वश आहोत. बृहस्पती मुख्य गोष्ट बोलत नव्हता, इतर गोष्टी बोलत होता. त्यातील स्वतःची स्तुती ऐकून अगस्त्य मुनींना संकोच वाटला. ते म्हणाले की देवगुरो, आपण सर्व देवांना घेऊन आला आहात म्हणजे काहीतरी विशेष कारण असावे. न भिता काय निमित्ताने आला आहात ते सांगावे. तेव्हा बृहस्पती म्हणाला की क्षमा करावी मुनिश्रेष्ठा, आपण सर्वज्ञ आहात. आम्ही कशासाठी आलो आहोत ते बहुधा आपल्याला कळलेच असेल. विंध्य पर्वत एवढा उंच झाला आहे की सूर्य, चंद्र, ग्रह, तारे यांची गती अडली आहे. प्रमथगणांवर कृपा करावी. हे गर्वोन्नत विंध्यगिरीचे उद्दाम आरोहण वाढणं म्हणजे फार मोठं संकट आहे. अगस्ती म्हणाले की तुमचे कार्य मी करेन. परोपकार करण्यासाठीच तप आणि ज्ञान यांचा उपयोग करावा, अन्यथा ते व्यर्थच होऊन यशाची हानी होते. आपली आज्ञाप्रमाण. ते ऐकून देवांना आनंद झाला. अगस्तींना मूकपणे नमन करून आणि मूकपणेच कृतज्ञता व्यक्त करून सर्व देव विमानात आरूढ होऊन तिथून स्वर्गात गेले. इति शुभम. अध्याय 5. अगस्त्य निर्गमन, विंध्य दमन, महालक्ष्मी अगस्त्य संवाद. देव निघून गेले. अगस्त्य मुनी मनाशी विचार करू लागले. लोपामुद्रेशी मनोगत बोलू लागले. हे देव सर्वसमर्थ आहेत. त्यांना विंध्य पर्वताचे भय वाटत असे म्हणणे खरे नाही. परोपकार करावा म्हणून मी त्यांना होय म्हटले, पण त्यामुळे ही काशीपुरी मला दुरावणार. हा विश्वनाथ, ही गंगा नदी, हे अविमुक्त क्षेत्र, हे आनंदवन यांचा मला वियोग होणार. विश्वनाथा, तू माझ्यावर रागावला आहेस म्हणून का मला इथून घालवून देतोस? हे देव दुर्जनासारखे आहेत म्हणायचे. दुर्जनाला कोणी आपल्या घरी खाऊन पिऊन स्वस्थ बसलेला बघवत नाही. माझ्या शिवभक्तीत विघ्न आणावे म्हणून दुष्टपणेच या देवांनी मला विंध्य पर्वताला नमवण्यासाठी काम सांगितलं आहे. पण दुसरं करावं तरी काय? हे गंगे, मी जातो.
तुझ्या पावन प्रवाहात मला पुन्हा केव्हा बरं स्नान करता येईल? हे विघ्ननाशका ढोंडी राजा, मला आलेले हे विघ्न तूच निवारण कर. ही काशी नगरीतील पवित्र मृत्तिका माती मी ही शीर्षी धारण करतो, माझ्या डोक्यावर मस्तकावर धारण करतो. पुन्हा मला ती कधी दिसेल? लोपामुद्रे, चल, आपण तपाचे पुण्य संचित न करता परोपकारासाठी हे स्थळ सोडून दक्षिणेस जाऊया. आणि ते दिव्य तपस्वी अगस्त्य लोपामुद्रेसह मोठ्या दुःखानेच काशीनगरी सोडून दक्षिणेला निघाले. त्यांच्या तपोबळाने ते फारच थोड्या वेळात विंध्य पर्वताजवळ येऊन पोहोचले. अगस्त्यांसाठी पृथ्वी मृदू झाली, अंतरे संकुचित झाली. अगस्त्यांना दुरून पाहताच विंध्य पर्वताने आपले मस्तक खाली केले. तो भूमीत खाली शिरला. सागराचे पाणी, सर्व पाणी ज्याने एका आचमनात पिऊन टाकले, त्याची भीती विंध्य पर्वताला न वाटते तरच नवल. विंध्य पर्वत नमला. ऋषी पर्वत ओलांडून दक्षिण भागी आले आणि विंध्याद्रीला म्हणाले की अरे गिरिराजा, तू मेरू पर्वताशी स्पर्धा केलीस हे काही बरे नव्हे. त्या देवांशी वैर करू नकोस. त्यांच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. हिमालय एवढा मोठा, ऐरावताने त्याचे पठार फोडून टाकले. अरे मंदार पर्वताचा मंथनदंड केला त्यांनी समुद्र मंथनाच्या वेळी. द्रोणाचल सागरात बुडवणाऱ्या तारकासुराला त्यांनी ठार मारलं. तू त्यांना तृणासमान वाटतोस. तुला सामोपचाराने खुजे व्हायला मी सांगावे म्हणून त्यांनी मला सुद्धा स्वस्थानापासून हटवले. तू आता असाच पडून राहा, वर डोके उचलू नकोस आणि गर्व करून दिक्पाल आणि देव यांच्याशी वैर करू नकोस. विंध्य पर्वत शांत झाला होता. विंध्याने ते मान्य केले आणि अगस्त्य मुनी दक्षिणेस आले. त्यांचे सह्याद्री पर्वताने स्वागत केले. गोदावरी नदीत त्यांनी स्नान केले. तेव्हा गंगाच दक्षिणेला आली आहे असे त्यांना वाटले. पुढे ते करवीरपूर, कोल्हापूर इथे गेले. महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तिची सुंदर शब्दात अगस्त्य मुनींनी स्तुती केली. महालक्ष्मी आणि लोपामुद्रा यांची भेट झाली. महालक्ष्मी अगस्त्यांना म्हणाली की तुम्ही आनंदवनात राहता, तुम्ही तो आनंद सोडला तो केवळ परोपकारासाठी. तुम्ही माझी जी स्तुती केली आहे त्यामुळे मी प्रसन्न झाले आहे. वरदान मागा. अगस्त्यांनी वर मागितला की देवी, मला जो विश्वनाथाचा विरह झाला आहे तो दूर व्हावा आणि मला काशीपुरीत पुन्हा राहायला मिळावे. महालक्ष्मी म्हणाली की मिळेल, पण त्याला काही काळ जावा लागेल. युगांच्या 28 चौकड्या गेल्यावर, म्हणजे 4 युग एकदा 4 युग एकदा असा 28 वेळा गेल्यावर 29व्या चौकडीत जे द्वापरयुग येईल त्यावेळी तुम्ही काशीपुरीत राहाल. तेव्हा अगस्त्यांनी विचारले की पण प्रलय झाला की काशीपुरी तरी टिकून राहील का? देवी म्हणाली की होय तर, प्रलय अनेक प्रकारचे असतात. सायंकाळी सूर्य मावळतो तो नित्य प्रलय असतो. जळ आणि पृथ्वी एक होते तो भौतिक प्रलय आहे. मरण हा आत्यंतिक प्रलय आहे. पण ब्रह्मांड प्रलय होतो तेव्हा ब्रह्मदेवाची समाधी लागते. त्यावेळी सर्व ब्रह्मांड लुप्त होत असले तरी महाकालरूपी शंकर आपल्या त्रिशूळाच्या टोकावर काशीपुरी आणि तिथे राहणारे जीव रक्षण करून ठेवतो. म्हणूनच काशीतील निवास मोक्षकारक असतो. ऋषीवर्य, तुम्ही आता आणखी दक्षिणेकडे जा. तेथे स्कंद हा शिवसूत शंकराचा मुलगा तुम्हाला भेटेल. काशी पंचक्रोशीची सर्व माहिती तो तुम्हाला सांगेल. देवीला वंदन करून अगस्त्य लोपामुद्रेसह दक्षिणेला गेले. नुसत्या आज्ञेनेच त्यांनी विंध्यपर्वत नमवला होता आणि तारकांची पूर्व पश्चिम गती मोकळी केली होती. इति शुभम. अध्याय 6. शिवशर्मा ब्राह्मण कथा. अगस्त्य आणि लोपामुद्रा पुढे जात असता त्यांना लिंगपर्वत आणि मल्लिकार्जुनगिरी दिसले. त्या गिरीचे शिखर दर्शन करूनही मुक्ती मिळते असे महात्म्य त्यांनी लोपामुद्रेला सांगितले. तेव्हा लोपामुद्रेने प्रश्न विचारला की जर एवढी थोरवी या शिखराची आहे तर काशीचा वियोग झाला याचे दुःख तुम्हाला आणि मला वाटून उपयोग नाही. माझा प्रश्न चुकला असला तर मला क्षमा करा. अगस्त्य मुनी म्हणाले की प्रिये, तू माझी तपश्शक्ती आहेस. तुझा प्रश्न बरोबर आहे. या तीर्थांसारखी अनेक तीर्थे आहेत पण त्यांनी सायुज्य मुक्ती मिळत नाही. या तीर्थांमुळे काशीची प्राप्ती होते. या संबंधी एक कथा ऐक. शिवशर्मा ब्राह्मणाची कथा ऐक. मधुपुरी येथे एक ब्राह्मण दाम्पत्य राहत असे, जोडपं. त्यांना एक सुलक्षणी पुत्र झाला. त्याचं नाव शिवशर्मा ठेवलं. त्याचा सर्व वेदांचा आणि शास्त्रांचा अभ्यास पूर्ण झाला. तो मोठा पंडित होता.
विद्वान, अभ्यासू म्हणून त्याची ख्याती होती. पुढे त्याला वृद्धत्व आले. एक दिवस तो आपले तोंड आरशात पाहत होता, तेव्हा डोक्यावरचा एक केस पांढरा झालेला दिसताच त्याला फार वाईट वाटलं. आपण सत्कर्म काहीच केले नाही, परोपकार काहीच केला नाही, आता काय करावं, आपलं आयुष्य फुकट गेलं, असं म्हणून तो फार शोक करू लागला. सर्व प्रकारचे ज्ञान असूनही त्याने स्वतःची अत्यंत निंदा केली. मग क्षणभर निवांत बसला आणि काय करावे याचा विचार करून त्याने शेवटी तीर्थयात्रा करायचं ठरवलं. मग शुभ दिवशी इष्टमुहूर्त पाहून, योग्य मुहूर्त पाहून तसा संकल्प सोडून तो तीर्थयात्रेला निघाला. आयुष्य तर थोडे उरले आहे आणि तीर्थ तर फार करायचे आहेत, काय करावं त्याने विचार केला आणि मुख्य तीर्थ तेवढं पाहावं असं ठरवून तो निघाला. अयोध्या, प्रयाग, शूलकंटकेश्वर, प्रयागवट, काशी, आनंदवन, पंचक्रोशी, मणिकर्णिका ही तीर्थ केली. तेथे तो अशा संभ्रमात पडला की आता भक्ती तरी कोणत्या देवाची करावी. मग त्याने शिवाचे पूजन केले, पंचरात्र जागरण केले. मग इतर क्षेत्रे पाहण्यास निघाला. पण काशीबाहेर आल्यावर त्याने पाहिले तो काशी सोडून, ते सर्वश्रेष्ठ तीर्थ सोडून त्याला दुसऱ्या कोठे भटकणेच आवडेना. पण पुन्हा त्याने विचार केला की आणखी तीर्थे कोणती आहेत ती पाहून यावे आणि येथेच शेवटी राहावे. मग तेथून तो तसा निश्चय करून द्वारकेस गेला. तेथील लक्ष्मीपतीचे वैभव डोळे भरून पाहून पुढे उत्तरेस हरिद्वार, मायापुरी इथे गेला. मंदाकिनीच्या अवतरणाचे स्थान पाहिले, तेथे स्नान केले. तोच त्याला शीतज्वराची बाधा झाली. त्याची बुद्धी फिरली. त्याला घराची चिंता, घरच्या माणसांची चिंता लागली. ती चिंता असतानाच त्याच्या मनात आले की माझी मुले बाळे ठीक असतील का, माझी पत्नी कुठे गेली तर नसेल ना, घरी चोरी तर झाली नसेल ना, काय करावं वैकुंठ नायका, मला हा ज्वर का बरं दिलास. आणि योगायोगाने त्याच वेळी त्याला मरण आलं. त्याचं सूक्ष्म शरीर नेण्यासाठी वैकुंठातून विमान घेऊन विष्णुदूत आले. त्यांनी त्याला वैकुंठाकडे नेले. इति शुभम. अध्याय 7. विष्णुदूत शिवशर्मा संवाद. यमलोक वर्णन. शिवशर्म्याला घेऊन विष्णुदूत वैकुंठात जात असताना त्याच्या पवित्र सूक्ष्म देहामुळे वाटेत कोठेही यमलोकात हाल सोसावे लागले नाहीत. त्याला सर्व लोकातील प्रेतात्मे मात्र दिसत होते. तो विष्णुदूतांना जे जे दिसेल त्याची माहिती विचारत होता आणि ते सांगत होते की हा पीतवर्ण सूक्ष्मलोक आहे ना, इथे मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीतलावर जे दुष्कर्म करतात त्यांना यावे लागते. ह्यात पिशाच्चे असतात, जे नेहमी कपटाने व्यापार करतात, माननीयांचा अपमान करतात, लाच खातात, स्वामीचे सेवक असताना दुसऱ्यांना छळतात, लोकांचे द्रव्य संपत्ती हरण करून पोट भरतात, आपला स्वार्थच पाहतात, गर्वाने सर्वांना छळतात, चहाड्या सांगतात, मोठ्यांची थट्टा करतात, कुलस्त्रियांची अभिलाषा धरतात, कपटाने स्वामीचा घात करतात, दुसऱ्याचे न्यून कमतरता पाहतात. त्या अधमांना या पिशाच्य लोकात यावे लागते. त्यांचे हाल कसे केले जातात पहा. त्यांना 30,000 वर्ष यमाचे सेवक नाना प्रकारे शिक्षा करतात. 10,000 योजने विस्तार असा हा लोक आहे. प्रेतात्म्यांना क्षुधा म्हणजे भूक लागली तर उष्ण वाळवंटात उन्हाचे चटके बसत आहेत असे दुःख देऊन हिंडायला लावतात, पण अन्न देत नाहीत. थंडी वाजत असताना गार पाऊस त्यांच्यावर पाडतात. झोपण्यासाठी तीक्ष्ण काट्यांची शय्या करतात, सुळांवर चढवतात आणि भयंकर हाल करतात. हा पहा पुढचा स्थूल देहाचा राक्षसांचा लोक. यांच्या शरीराला आकार नीट नाही आणि मनात विचार नाहीत. जे कृपणपणा करून म्हणजे कंजूषपणा करून धन साठवतात आणि दुसऱ्यांना त्रास देतात, त्यांना ह्या लोकात यमलोकातील न्यायदानाची वाट पाहत घाणेरड्या देहाने 1,00,000 वर्ष सुद्धा थांबावे लागते. हा पहा पुढे गंधर्वलोक. इथे संगीत, गायन, नृत्य चाललेले आहे. देवांना आनंद देणारे गंधर्व इथे राहतात. पुढे पहा साक्षात धर्मराज यमाचे मंदिर. तो पहा आपल्याला पाहायला यमराज आला आहे. यमाने विष्णुदूतास सामोरे जाऊन प्रणाम केला. मायापुरीत शिवशर्म्याचा देहपात झाला आणि त्याने संपूर्ण जीवनभर दुष्कर्म केले नाही म्हणून त्याला यमलोकातील यातना सोसाव्या लागला नाहीत असे सांगून यमाने त्यांना निरोप दिला. यम फार क्रूर आहे, तर तो मला सात्विक कसा काय दिसला, शिवशर्म्याने विचारले. त्याला विष्णुदूत म्हणाले की जे पापी असतील त्यांना यम भयंकर दिसतो, क्रूर दिसतो, पण पुण्यवंतांना तो मूळ रूपात म्हणजे देवासारखा दिसतो. यमपुरीत 4 खाणीतील जीव येत असतात.
दुःखे भोगून पुन्हा अधम, मध्यम किंवा उच्च स्थितीला जात असतात, जन्म घेत असतात. असे सांगून विष्णुदूतांनी शिवशर्म्याला यमपुरीतील नरकयातनांचे भयानक प्रकार सांगितले आणि म्हटले की हे शिवशर्मा, तुला हे सर्व भोगावे लागले नाही, कारण तू पुण्यवंत आहेस आणि सत्कर्म केले आहेस. जीवाला यमयातनांपासून सुटका हवी असेल तर त्याने जन्मभर परोपकार करावा, इतर प्राण्यांचे दुःख दूर करण्याचाच प्रयत्न करावा आणि काशी क्षेत्रात एकदा तरी जाऊन निवास करावा. इति शुभम. अध्याय 8. अप्सरालोक, सूर्यलोक आणि इंद्रलोक. पुढे अप्सरालोक दिसू लागला. तिथे अष्टनायिका नृत्य करत होत्या. शिवशर्म्याने विचारले तेव्हा विष्णुदूत म्हणाले की हा अप्सरालोक आहे. समुद्रमंथनाच्या वेळी येथील सर्व अप्सरा प्रथम प्रकट झाल्या. त्यांचे सौंदर्य त्रैलोक्यात अप्रतिम आहे. रंभा, मेनका, तिलोत्तमा, उर्वशी इत्यादी मुख्य अप्सरा आहेत. त्या नित्य तरुणीच असतात. त्यांना जरामरण नाही, म्हणजे मृत्यूही नाही आणि वार्धक्यही नाही. त्यांच्या सौंदर्याची सर जगातील कोणालाही नाही, म्हणून कोणत्याही स्त्रीला सुंदर म्हणताना अप्सरेची उपमा देतात. मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीतलावर जे महापुण्यवान शंकरावर दुधाचा अभिषेक करणारे असे असतात, त्यांना या अप्सरांचा संग मिळतो. या देवांगणा असून श्रेष्ठ देवांना यांचा नित्य संग असतो. पुढे सूर्यलोक दिसला. विष्णुदूतांनी सूर्याची थोरवी सांगितली. हा पद्मराजा आहे. याची उपासना करणारे सूर्यलोकास येतात. हा जगाचा पोषक आणि संहारक आहे. चराचराचा प्रकाशक, सर्वांघटी व्यापक, रात्रभक्षक, अन्नरस पचन करणारा, वैश्वानर, गर्भरक्षक, ब्राह्मणांना सुख देणारा, सर्वसिद्धिदायक, सर्वस्पर्शी, सर्वदर्शी, यमाला नियम सांगणारा त्याचा पिता, दीननाथ, लोकनाथ अशा या दिवाकराचा साक्षात 7 अश्वांचा दिव्य रथ असून एकच चक्र आहे. अरुण हा याचा सारथी. याचे रथचक्र अर्ध्या निमिषात 9000 योजन गमन करतं. गायत्री मंत्र हा याचे आवाहन करण्याचा मंत्र आहे. गायत्रीच्या शक्तीनेच विश्वामित्राने नवी सृष्टी निर्माण केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिपदा गायत्रीचे दिव्य अंकुरच म्हणावेत. हा गभस्थी सृष्टीचे सर्व व्यापार चालवतो. जे सूर्यमंत्राचा जप करतात आणि रविवारी उपोषण करतात, उपवास करतात, ते या सूर्यासन्निधी येतात. पुढे इंद्राची अमरपुरी दिसू लागली. विष्णुदूत वर्णन करून सांगत होते की ही अमरपुरी विश्वकर्म्याने स्वतः निर्माण केली. मेरू पर्वताच्या पूर्वभागी ही 10 लक्ष योजन विस्तीर्ण वसलेली आहे. इंद्राचे मंदिर 100 योजन विस्तीर्ण आहे. येथील वैभव पहा. उत्तमोत्तम रत्नांनी अमरावती घडली आहे. 33 देवकोटींचा अधिपती, वज्रधर, ऐरावत वाहन, मातली सारथी असलेला दिव्य रथ असा इंद्र येथे राहतो. देवलोकी राज्य करतो. शची याची पत्नी. इंद्र हा कश्यप आणि अदिती यांचा पुत्र. नंदघोष नावाचा याचा रथ. उच्चैश्रवा हा या रथाचा अश्व, घोडा. इंद्राच्या सभेत देवर्षी, राजर्षी, देव आणि अप्सरा असतात. इंद्राला 1 सहस्त्र म्हणजे 1000 स्त्रिया असून रिद्धी सिद्धी पूर्णपणे निवास करतात. इंद्रसभेत सर्व रागरागिण्यांचे गायन चालू असते. या अमरपुरीच्या पूर्वेस मंगळावती, आग्नेयीस तेजावती, दक्षिणेस ज्योतिष्मती, नैऋत्येस यक्षपुरी, पश्चिमेस ब्रह्मपुरी, वायव्येस गंधर्वपुरी, उत्तरेस महोदधीपुरी, ईशान्येस यशोवती अशा पुऱ्या म्हणजे नगरं अमरावतीला जोडून आहेत. वाराणसीमध्ये 100 यज्ञ केल्याने इथे इंद्रपद लाभतं. त्याला 14 मन्वंतर आयुष्य असतं. 1000 मस्तक आणि 2000 हात असे त्या इंद्राचे दिव्य रूपही आहे. इति शुभम. अध्याय 9. अग्निपूर, वैश्वानर ब्राह्मणाची कथा, श्वेतकेतूची कथा. पुढे अत्यंत देदीप्यमान असा दिव्य लोक दिसला. शिवशर्म्याचे डोळेच दिपले. विष्णुदूत म्हणाले की तुला आता अग्निलोक दिसत आहे. ही अग्निपुरी आहे. कृशाणू म्हणजेच 2 शीर्ष असलेली अग्नी इथे असतो. याला देवांचा अग्रणी, देवांचे मुख म्हणतात. यज्ञ अग्नीत जे द्रव्य घालावे ते देवांना मिळते. हा अग्नीच सर्व जीवांना उष्णता रूपाने सांभाळतो, अन्नपचन करतो, प्राणधारणा करतो, घरोघरी दीपज्योती रूपाने प्रकाश देतो. अग्नीची पूजा केल्यास इष्टकामना पूर्ण होते. याला 4 वर्ण असतात.
7 जिव्हा असतात. सर्व अशुद्धे हा शुद्ध करतो. वनस्पती धान्य आदी शिजवतो. अग्नीनेच सर्व धातू शुद्ध होतात, शस्त्र बनतात. गार्हपत्य आहवनीय आणि यज्ञीय. अग्नी पवित्र आहे. अग्नी उपकारक आहे, संहारकही आहे. शंकराच्या तृतीय नेत्रात हाच असतो. सत्व रज तम या गुणांप्रमाणे याची 3 रूपे असतात. सर्व पापे आणि दोष अग्निपरीक्षेने दग्ध होतात. शिवशर्म्याने विचारले की हा अग्नी पूर्वी कोण होता? त्याने कोणते तप केले म्हणून त्याला हा लोक मिळाला? विष्णुदूत म्हणाले की पूर्वी वैश्वानर नावाचा एक ब्राह्मण गृहस्थाश्रमांमध्ये सुशीलपणे राहत असे. तो सदाचार संपन्न यज्ञ करत होता. त्याची पत्नीही साध्वी होती, तपस्या करणारी. तिचे नाव शुचिष्मती होते. तिने उत्तम पतिसेवा केल्यामुळे तो तिच्यावर प्रसन्न झाला आणि तुला काय हवं ते माग असं म्हणाला. शुचिष्मतीने वचन मागितले, ते वैश्वानर ब्राह्मणाने दिले. तेव्हा ती म्हणाली की तुम्ही जर खरोखरीच माझे मनोरथ पुरवणार असाल तर शंकरासारखा पुत्र मला होऊ दे. ब्राह्मण चकित झाला. शंकराची तुलना कोणाशी होणार? तो तर अद्वितीय आहे. हे काय मागितले शुचिष्मतीने? हिची इच्छा पूर्ण करणारा कोण आहे? कोणता देव प्रसन्न झाला तर हे काम होईल? आपण वाराणसीत जाऊन शंकराला प्रसन्न करून घ्यावे. तोच पावला तर बरं. असा विचार करून तो पत्नीला घेऊन काशीला गेला. तेथे गंगास्नान करून दोघांनी गणेश कालभैरव यांचं पूजन करून मग विश्वनाथाची पूजा केली. त्याआधी त्यांनी तेथील सर्व देवतांचेही पूजन केले होते. तेथील अनेक शिवस्थाने आणि त्यांचे महात्म्य माहीत होऊन त्याला संभ्रम पडला की यातील कोणत्या महादेवाचे आपण अर्चन करावे म्हणजे शुचिष्मतीच्या मनासारखे होईल. शेवटी त्याने वीरेश्वराची पूजा करून शिवस्तुती केली. दररोज तो शिवार्चन करू लागला. 1 वर्षभर त्याने असे केले. तेव्हा एक दिवस अचानक त्याच्यासमोर दिव्य तेज प्रकट झाले आणि त्यातून भगवान शूलपाणी दिसू लागले. त्यांनी वैश्वानर ब्राह्मणाला अभय दिले आणि मला तुझी सेवा पावली आहे, तुमची मनोकामना पूर्ण होईल असा वर दिला. त्यावेळी फारच आनंदित होऊन त्या जोडप्याने शंकराची स्तोत्र गायली. आपली इच्छा पूर्ण करावी अशी प्रार्थना केली. त्यावेळी वीरेश्वराच्या पिंडीत बालक दिसू लागले. त्याचे शब्द ऐकू आले, तुला पुत्रदान दिले आहे. हे माझे वचन सत्यमान, चिंता करू नको. त्या बालकाचे दर्शन झाल्यावर वैश्वानर आणि शुचिष्मती आनंदाने काशीहून परत गेले आणि आपल्या घरी राहू लागले. काही दिवसांनी शुचिष्मती गरोदर होऊन योग्य समयी प्रसूत झाली आणि तिला पुत्र झाला. तेव्हा सूक्ष्म लोकात सर्व मातृका, अप्सरा, देवी देवता, ऋषी मुनी त्या बालकास नमन करण्यास, शुभकामना प्रकट करण्यास आले. जन्मोत्सव मोठ्या दैवी वैभवाने युक्त असा झाला आणि वैश्वानर ब्राह्मणाने सर्वांचा योग्य मान सन्मान केला. बालकाचे नाव गार्हपत्याग्नी ठेवलं. गार्हपत्याग्नी. कालांतराने तो बालक 7 वर्षांचा झाला. दाम्पत्य मोठ्या आनंदात होते. त्यावेळी नारद मुनी त्या ब्राह्मणाच्या घरी आले आणि त्यांनी मुलाची सर्व चौकशी केली, कुशल विचारले. त्या मुलाचे जातक भविष्य पाहून ते म्हणाले की वैश्वानरा, तुझा पुत्र शुभलक्षणी आहे, उत्तम आहे. शंकराच्या वरदानाने तो जन्मला आहे. पण वयाच्या 12व्या वर्षी याला वीज लागून अपघात होईल आणि याचा मृत्यू घडेल असे याच्या भविष्यात दिसत आहे. असे सांगून नारद निघून गेले. ब्राह्मण दाम्पत्य फारच चिंता करू लागले. त्यांना शोकाने मूर्छा आली. तेव्हा तो बालक मातापित्यांना सावध करून धीर देत म्हणाला की मी काय सांगतो ते ऐका. आपण शंकरांचे परमभक्त आहात. मी गार्हपत्य अग्नी म्हणून शंकराच्या प्रसादानेच जन्मलो. असे असता तुम्ही माझ्या मरणाचे भय का बाळगता? पूर्वी श्वेतकेतू नावाचा एक मोठा निष्ठावंत शिवभक्त होता. तो मरण पावल्यावर त्याला यमदूतांनी जेव्हा यमपुरीस नेले तेव्हा गणेशाने रागावून त्या यमदूतांना मारून टाकले. यम पुढे आला, त्यालाही ठार मारून शिवसदनाबाहेर टाकले. षण्मुख आणि गजमुख यांनी तर यमपुरीच उद्ध्वस्त केली. नरकातील सर्व जीव सोडून दिले. सृष्टीतील व्यवस्था बिघडून गेली. यावर उपाय करावा अशी विनंती करायला गणेश ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने शंकर रागावले आहेत हे पाहून 1000 वर्ष तप केले आणि शंकर प्रसन्न झाल्यावर गाऱ्हाणे मांडले. तेव्हा यमदूतांची चूक कशी झाली, तुमची सृष्टी व्यवस्था अशी का बिघडली असे विचारून ब्रह्मदेवाला क्षमा मागायला लावली. मग सांगितले की माझे भक्त शिवजप करणारे, भस्मधारण करणारे, माझ्या मंदिरात जाणारे, व्रत करणारे यांना यमपुरीत न्यायचे नाही. ही माझी आज्ञा लिहून घे. मग यमाला उठवण्यास आपल्या गणांना सांगितले.
त्यांनी यमाला उठवून शंकराच्या चरणावर घातले. श्वेतकेतूलाही शिवलोकास आणले. एवढा प्रभाव ज्या शिवाचा आहे तो आपल्या सहाय्यासाठी असताना तुम्ही भीता कशाला, असे आपल्या मात्या पित्यांचे त्या बालकाने सांत्वन केले. इति शुभम. अध्याय 10. अग्निलोक, नैऋत्यलोक आणि वरुणलोक यांच्या कथा. तेव्हा आपल्या दैवताचे स्मरण होऊन वैश्वानर ब्राह्मण आणि शुचिष्मती यांना आनंद झाला. त्यांनी त्या मुलाला शिवभक्ती करण्याची सूचना केली. तो काशीला आनंदवनात गेला. तो प्रतिदिनी पहाटे गंगाजळाने कमंडलू भरून आणून विश्वनाथावर अभिषेक करू लागला. रोज 108 कमंडलू तो आणत असे. त्रिकाल स्नान आणि उपोषण त्याने केले. असे 6 महिने व्रत चालवले. नारदांनी त्याला वीज पडून अपघात होईल असे जे भविष्य सांगितले ते खरे करण्यासाठी इंद्राने तयारी केली. वैश्वानर गंगोदक कमंडलूत भरून शंकरावर अभिषेक करायला जात असताना इंद्राने त्याला समोर भेटून गगनात वर विद्युल्लतांचा कडकडाट दाखवला. क्षणभर भिवून तो बालक मूर्छित पडला. पण त्याला इंद्राने सावध केले. भिवू नकोस, मी तुझी परीक्षा पाहिली. आज तुझी भक्ती सफळ झाली. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर माग, असे इंद्राने त्याला सांगितले. तेव्हा तो गार्हपत्याग्नी बालक म्हणाला की तू कोण? इंद्र म्हणाला की मी इंद्र आहे. बालक म्हणाला की मला नाही वाटत, तू खोटा इंद्रच दिसतोस. इंद्र म्हणाला की नाही रे, मी खराच इंद्र आहे. नारदांनी तुझे भविष्य सांगितले ते पूर्ण करण्याकरता मी आलो आहे. बालक म्हणाला की मग तुझ्याजवळ कसला वर मागायचा? जो जगाचा चालक आहे तो वेगळाच ईश्वर आहे. तू पापी, दोषी, ऋषीपत्नीला दूषित करणारा, आज्ञेचे फक्त पालन करणारा आहेस. ते ऐकून इंद्र संतापला. त्याने वज्रपात करून त्या बालकाला मारण्याचे ठरवले. तोच शिवगण बालकाच्या रक्षणासाठी धावले. त्यांना पाहताच शंकरापुढे आपले काही चालणार नाही या खात्रीने इंद्र पळून गेला. शिवगणांनी त्या बालकाला शंकराजवळ आणले. शंकरांनी त्याला जवळ घेतले आणि म्हटले की बालका, तुझ्यावर मी प्रसन्न आहे. तू 6 महिने पूर्ण निष्ठेने अभिषेक केलास. यापुढे माझ्या तृतीय नेत्र जो तेजोरूपी असा तू जगात विख्यात होशील. तुला त्रिभुवनातील तेज प्राप्त होईल. तुझ्या योगाने यज्ञयाग होतील. तुझ्या मुखाने देवांना हविष्य मिळेल. तू प्रलयाग्नी होशील. तुझ्या वाचून त्रैलोक्यात काहीही कार्य सफळ होणार नाही. तूच त्रैलोक्याचे दहन करू शकशील. जे जे जगात चांगले ते ते तुझे होईल. मी सर्वत्र सर्वांना व्यापून आहे तसा तू प्राण्यांच्या जठरात राहशील. शंकरांनी वर देऊन धन्य केलेला तो अग्नी त्यांची स्तुती करू लागला. तेव्हा शंकर त्याला म्हणाले की तू अग्निपुराचे राज्य करशील. तुझ्या पुण्याची कोठेच तुलना नाही. तू आणि शिवावरील श्रद्धा एकच. जे तू स्थापलेल्या अग्निरूप अग्निश्वर रूपी लिंगाचे पूजन करतील, अग्निहोत्री वैश्वदेव करतील, त्यांच्या त्या होमातील द्रव्य देवांना मिळतील. शिवशर्म्याला विष्णुदूत पुढे नेता नेता म्हणाले की असा हा अग्नी या अग्निपुराचा निवासी अधिपती आहे. पुढे विमान जाता जाता काळ्या पाषाणाचा जणू घडवला आहे असा एक लोक त्या ब्राह्मणाला दिसला. तो कोणता लोक आहे असे त्याने विचारले. तेव्हा विष्णुदूत म्हणाले की नैऋत्य राजाचे चरित्र तुला सांगतो, ऐक. विंध्याद्री पर्वताच्या पठारावर दंडकारण्याच्या जवळ पिंगाक्ष नावाचा एक कोळी जातीचा राजा राज्य करत असे. त्याचा बंधू ताराक्ष म्हणून होता. तो सदा अरण्यात राहत असे. तो मनाने दुष्ट होता. आपल्या बंधूचा घात करण्याची संधीच तो पाहत असे. पिंगाक्ष राजा मात्र चांगला होता. एकदा काय झालं की काशी यात्रा करून शंकर पार्वतीची पूजा करून यात्रेकरू परत जात असताना पिंगाक्ष राजाच्या नगरात उतरले. पिंगाक्ष राजाने त्यांना वंदन करून त्यांचे आदरातिथ्य केले. त्याने त्यांना काशी यात्रेची सर्व माहिती विचारली, कुशल विचारले, जेवणाची सोय केली, पंचपक्वान्ने वाढली, विश्रांती दिली, रात्री निजायला सुखशय्या दिल्या, वस्त्रभूषणं देऊन गौरवलं आणि राजधानीच्या वेशीपर्यंत पोहोचवण्यास तो दक्षिण दिशेने गेला. पण पुढे ते यात्रेकरू गेले. तो ताराक्ष त्यांना आडवा आला. त्याने त्यांना पिटले, लुटले, नागवले. ते धावा करू लागले. तो पिंगाक्ष त्यांचे आक्रोश ऐकून धावला. त्याला ताराक्ष काय करतो ते दिसले. त्याने ताराक्षावर सैनिकांसह हल्ला केला आणि त्या शिवभक्त यात्रेकरूंना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ताराक्षाने रणात त्यालाही मारले आणि यात्रेकरूंची सर्व चीजवस्तू लुटून नेली. पिंगाक्षाच्या जीवात्म्याला त्याच्या मृत्यूनंतर शिवदूतांनी विमानाने कैलासास नेले. यात्रिकांसाठी त्याने प्राणार्पण केले म्हणून शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले.
त्यांनी पिंगाक्षाचे नाव नैऋत्य असे ठेवले आणि नैऋत्ती दिशेचा अधिपती करून चिरंजीव केले. ताराक्षाला यमदूत रौरवात टाकतील असे सांगितले. विष्णुदूत शिवशर्म्याला अशी गोष्ट सांगून विमान पुढे घेऊन निघाले. हे नैऋत्य लोकाचं वर्णन. आता शिवशर्म्याने पुढे आणखी नवीन लोक पाहिला. तो पश्चिम दिशेस होता. त्याने तेथे कोणता अधिपती असतो असं विचारलं. तेव्हा विष्णुदूत म्हणाले की या लोकाला वरुण लोक असं म्हणतात. त्या वरुणामुळे जगावर मोठे उपकार होतात. त्यानेच जलवर्षाव होतो, पाऊस पडतो, सरिता नद्या भरून वाहतात, धान्य वनस्पती आणि प्राणी यांचं पोषण होतं. पाण्याशिवाय कोणीच राहू शकत नाही. त्यामुळे सर्व वैभव प्राप्त होतं. ब्रह्मदेवाचा पुत्र कर्दम ऋषी याला पुत्र नव्हता, तेव्हा तो आनंदवनात गेला. 5 लक्ष वर्षांनी तिथे त्याने जप केला, तप केलं, शंकरांची आराधना केली. शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला. शंकराच्या तृतीय नेत्रातून दैदिप्यमान तेजाचा स्फुल्लिंग कर्दमाने हातात घेतलेल्या अर्घ्यजळात पडला. त्यापासून तात्काळ एक पुत्र उत्पन्न झाला. त्याचं नाव वरुण असं ठेवलं. पुढे वरुण मुलगा मोठा झाला. कर्दम ऋषी त्याला घेऊन आच्छोद सरोवरात गेले होते. इतर ऋषी बालकासह वरुण त्या तळ्यात शिरला. त्याने बुडी मारली. तो त्याला मगरीने पाताळात नेले. कर्दमाचे तर शिवध्यान लागले होते. त्याला ते कळले, पण ज्या शिवाने आपल्याला पुत्र दिला तो असताना आपला पुत्र मरणार कसा अशी श्रद्धा ठेवून कर्दम ऋषी शिवपूजन करत असता उठलाच नाही. तेव्हा त्याला ध्यानातच सप्तसागर दिसले. आच्छोद सरोवरात मगरीने वरुणाला नेले आहे असेही दिसले. जलदेवींना तो कर्दम ऋषीचा पुत्र म्हणजे एक संकटच वाटले. कर्दम ऋषींच्या क्रोधाला त्या घाबरल्या. त्यांनी सागराजवळ जाऊन सर्व घटना त्याला सांगितल्या. त्याने वरुणाचा सत्कार केला, मगरीला बंधन केले. वरुण आणि बद्ध अशी मगर घेऊन सागर कर्दम ऋषीजवळ आले. कर्दमाला पुत्र पाहून आनंद झाला, पण आपल्या पुत्राला कोणी आणि का नेले याबद्दल तो चौकशी करू लागला. तेव्हा सागराने ती मगर दाखवली. काशीपुरीत तो ऋषी त्यावेळी होता आणि त्यामुळे मगरीलाही काशीपुरीचं दर्शन झालं. तेव्हा कर्दमाने त्या मगरीस शिक्षा न करता तिला वरदान दिलं. मगर ही जलचरांस पूज्य होईल. तिचा काहीच अपराध झाला नाही. उलट या काशी क्षेत्रात आल्यामुळे तिचे पुण्यच पुष्कळ वाढले आहे. सागरानेही काशीपुरीत एक शिवलिंग स्थापन केले. त्यानंतर सागर स्वस्थानी निघून गेला. कर्दमाला वरुणाने विचारले की बाबा, एवढं सामर्थ्य तुमच्या अंगी कुठून आलं? तेव्हा कर्दम ऋषी म्हणाला की मुला, मी नित्य शंकराची आराधना करतो, त्यामुळेच देवांना आणि सर्व चराचर सृष्टीला वंदनीय झालो आहे. जो विश्वनाथाची आराधना करतो त्याला कधीही विघ्न बाधत नाहीत. तेव्हा वरुणाने शिव आराधना केली. केवळ वाऱ्याने पडलेले पाने भक्षण करून खाऊन त्याने 75,000 वर्ष तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले. वरदान माग असं म्हणाले. वरुणाने त्यांची पुन्हा स्तुती केली. त्याने वर मागितला की शिवा, मला जलनिधींचा राजा करावे, सर्व प्रजांना माझे पुत्रत्व व्हावे. शंकर तथास्तु म्हणाले आणि त्याने जे शिवलिंग स्थापन करून आराधना केली त्याचं नाव वरुणेश्वर ठेवून असं सांगितलं की मी या स्थानी नित्य राहीन. जो या शिवलिंगाचे पूजन करील त्याला वरुण लोक प्राप्त होईल. तुला पश्चिमेस गंधर्वपुरींचा अधिपती केला आहे. ज्या मकराने म्हणजे मगरीने तुला वाहून नेले तोच तुझे नेहमी वाहन होईल. इति शुभम. अध्याय 11. वायुमहात्म्य, दुर्वासांचा इंद्राला शाप आणि उशाप. शिवशर्मा विष्णुदूतांच्या विमानात बसून पुढे जात असताना त्याला उत्तम सुगंध येऊ लागला. त्याला फारच आल्हाद झाला. तो विचारू लागला की हा उत्तम सुगंध कसा येत आहे? हा नवीन लोक कोणता? येथे कोण राहतो? याचे तप केवढे, पुण्य किती, मला सांगाल काय? विष्णुदूत म्हणाले की हा मारुत लोक आहे. वायू हा इथला अधिपती आहे. वायूशिवाय प्राणही टिकणार नाहीत. वायू हाच विश्वाला जिवंत ठेवतो. या वायूची नगरी गंधवती नावाची आहे. हा वायू चिरंजीव आहे. याच्या शक्तीनेच चराचर जिवंत राहते. सर्व सुगंधांची उत्पत्ती वायूपासूनच होत असते. वायूची उत्पत्ती कशी झाली? विंध्याद्रीच्या पठारावर सृष्टीच्या उत्पत्तीसाठी विधाता म्हणजे ब्रह्मदेव अनुष्ठान करू लागला. त्यावेळी प्रचंड झंझावात उत्पन्न झाला. त्यावेळी विधात्याने मानस ध्यानास आरंभ केला. त्याच्या नेत्रात पाणी आलं.
तेच मानस सरोवर झालं. तेथे प्रशांत जळात दिव्य सुवर्ण कमलिनींवर भ्रमरांचे भुंग्यांचे थवे गुंजारव करत असताना गुणगुण करत असताना त्या सरोवराजवळ दुर्वास ऋषी तेव्हा आले. त्यांना सरोवर पाहून संतोष झाला. तेथील सोन्याच्या रंगाच्या कमलिनींची शोभा पाहिली. त्यांच्या मनात आले की या कमळांची माळ गुंफून इंद्राला अर्पण करावी. त्यांनी कमळं काढली, त्यांची उत्तम माळ गुंफली. ती माळ कमळाच्या पानात बांधली आणि ते स्वर्गात अमरपुरीला आले. त्यांनी इंद्रसभेत प्रवेश केला. अनेक ऋषी आणि देव तिथे बसले होते. इंद्र आसनावरून उठून दुर्वासांना सामोरा गेला. त्याने त्यांचे स्वागत केले. दुर्वासांनी ती सुंदर माळ इंद्राला दिली. इतर सर्वांना सुवर्णकमळे दिली. सर्व देवांना आनंद झाला. अप्सराही फार आनंदित झाल्या. इंद्राने काय केले? आपला ऐरावत आणवला. त्याला ती कमळांची माळ गळ्यात घातली. देवांनी पण तसेच केले. त्यांनी आपापली वाहने बोलवून आणली आणि आपली कमळं त्या आपल्या वाहनांना वाहिली. दुर्वास ऋषींना वाईट वाटलं. रागही आला. ते इंद्राची निर्भत्सना करून म्हणाले, निंदा करून म्हणाले की इंद्रा, काय केलंस हे? अरे, ही कमळं पशूंसाठी का आणली आहेत मी? विष्णूच्या वैजयंतीसारखी यांची माळ आहे. तुला चांगल्या वस्तूंचा आदर करता येत नाही. देवांनी पण तुझेच अनुकरण केले, त्यांचेही चुकले. तू एवढा उन्मत्त कसा झालास? मी तुला शाप देतो इंद्रा. तुझ्याजवळ 14 रत्न आहेत. ती बाळगायला सुद्धा तू अयोग्य आहेस. ती सर्व रत्न स्वर्गातून गळून पडतील आणि सागरात गडप होतील. दुर्वास मुनींचा शाप ऐकताच इंद्र गडबडून गेला. त्याला पश्चात्ताप झाला. देव भयभीत झाले. दुर्वासांच्या पाया पडले. त्यांच्या विनवण्या करू लागले. उशाप मागू लागले. दुर्वास मुनी शांत झाले आणि म्हणाले की ती रत्न परत हवी असतील तर सागराचे मंथन करावे लागेल. समुद्र मंथन. मंदार पर्वताची रवी घुसळण्यासाठी आणि वासुकी नागाची दोरी आणि विष्णूचा आधार आणि देवदानवांनी दोन्ही बाजूंनी घुसळावे, तरच समुद्र मंथन होईल आणि त्यातून ती रत्न परत लाभतील. असे बोलून दुर्वास तिथून निघून गेले. लगेच स्वर्गातून ती दिव्य रत्न गळून सागरात पडली. नंदी हा शिवाचा वाहन, त्याने ती पूर्वी निर्माण केली होती. लक्ष्मी, कौस्तुभमणी, पारिजातक वृक्ष, धन्वंतरी हा वैद्यराज, विष्णू चाप, कामधेनू, चंद्रमा, रंभा ही अप्सरा, देवदत्त नावाचा शंख, सुरा म्हणजे मदिरा, हलाहल विष, अमृत, नंदघोष हा रथ ओढणारा आणि उच्चैश्रवा नावाचा अश्व आणि ऐरावत हत्ती, अशी ही 14 रत्ने सागरात पडली. इंद्र विस्मित झाला. 100 वर्ष म्हणजे 100 वर्ष तशीच गेली. सर्व देव उदास झाले होते. मग इंद्राने देवगुरु बृहस्पतींना पाचारण केले, बोलावले. रत्नांशिवाय इंद्रपद असून नसल्यासारखेच आहे. रत्न परत कशी मिळवावी असं त्याने विचारलं. देवगुरु ब्रह्माकडे इंद्राला घेऊन गेले. त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेव वैकुंठास गेले. पण विष्णूने त्यांची प्रार्थना ऐकून सर्वांनी त्रिशूलधारी शंकरांना शरण जावे असा विचार प्रकट केला. सर्व देव शंकरांचे सहाय्य मागायला गेले. शंकर नंदीवर आरूढ झाले आणि सर्व देवांना घेऊन परत इंद्राच्या अमरपुरीत आले. समुद्र मंथन करण्याचा विचार ठरला. मग सर्व देव आपापली वाहनं आणि गण घेऊन जमले. राहूला सांगून सर्व दैत्यांनाही पाचारण करण्यात आले. सर्वजण जमले. शिवाला राहूने विचारले की आम्हाला पाचारण का केले? शंकर म्हणाले की समुद्राचे मंथन करायचे आहे, रत्न प्राप्त करायची आहेत, त्यात तुमची मदत पाहिजे आहे देवांना. राहू म्हणाला की आणि जी रत्न निघतील त्यातील आम्हाला काय मिळतील? शंकर म्हणाले की तुम्हाला पण मिळेल ना. राहू म्हणाला की आम्हा दैत्यांना जे आवडेल ते आम्ही घेऊ. हे मान्य आहे का? नाहीतर आम्ही व्यर्थ श्रम का करावा? तेव्हा विधाता ब्रह्मदेव म्हणाला की असे कोणते रत्न तुम्हाला हवे आहे? राहू म्हणाला की आम्हाला अमृत पाहिजे. विधात्याने ब्रह्मदेवाने सर्व देवांच्या वतीने ती अट मान्य केली. मग शंकरांनी मंदार पर्वत उपटण्यास सांगितले. तेव्हा क्षीरसमुद्राजवळच असणाऱ्या मंदार पर्वताला देवदैत्यांनी मुळापासून उपटले. पण तो पर्वत फार जड होता. देव दानव थकले. त्यांना घाम फुटला. त्यांनी पर्वत खाली ठेवला. ते विष्णूचे स्मरण करू लागले. इंद्र म्हणू लागला की समुद्र मंथन तर एकीकडेच राहिले. हा पर्वत उचलण्याचीच इथे मारामार. 5 लक्ष योजन उंच हा आणि 3 लक्ष योजने रुंद असा कसा उचलणार याला? विष्णूचे स्मरण केले तेव्हा तो गरुडावर बसून विष्णू पुढे आला.
मंदार पर्वत देवदैत्यांना उचलत नाही असे पाहून त्याने 4 हातांचा विळखा घातला त्या पर्वताला आणि सगळा उचलून गरुडाच्या पाठीवर ठेवला. विष्णूने गरुडावर पर्वत घेऊन क्षीरसागराकडे प्रयाण केले. सर्व देव आणि दैत्यही क्षीरसागराजवळ आले. क्षीरसागराच्या मंथनाची कथा पुढील अध्यायात श्रवण करावी. इति शुभम. अध्याय 12वा. चतुर्दश रत्न परत मिळवण्यासाठी समुद्रमंथन. तो मेरू पर्वत फारच मोठा होता. किती? जणू काही आकाशाला आधार त्याचाच, जणू काही शंकराच्या रथाचा ध्वज तोच. देवदानवांसाठी विष्णूने तो मेरू पर्वत सागरात घातला. क्षीरसागर आणि इतर 6 सागर म्हणून 7 सागर आहेत एकंदर. ते 7ही कश्यप कुमारच आहेत. तो मेरू पर्वत विष्णूने प्रथम क्षीरसागरात घातला. मग त्याने सहस्त्रमुखी वासुकी नागाला त्या पर्वताला वेढा घालण्यास सांगितले. वासुकी नागाने पर्वताला वेढा घातला, वेटोळा. देवांनी आणि दैत्यांनी त्या नागाची शेपटीकडील भाग आणि मुखाकडील भाग धरला. त्र्यंबक हे सर्व सिद्धासन घालून अवलोकन करत होता. त्यांनी सागर मंथन सुरू केले. सागराचे पाणी ढवळले जाऊ लागले. वासुकीच्या वेढ्यात मेरू गरगर फिरू लागला. पाणी आकाशात उसळू लागले. जलचरही उडू लागले. पर्वतावरील वनस्पती सागरात कोसळू लागल्या. प्राणी कोसळून पडू लागले. वादळ निर्माण झाले. पर्वतावर आगी लागल्या. वासुकी विषाचे फुटकार टाकू लागला. विजा चमकू लागल्या. फेसाने मेरू पर्वत व्याप्त झाला. मंथन शब्दाने त्रिभुवन डळमळू लागले. समुद्रास सतत घुसळण होऊन प्रथम वर आले ते भयंकर विष, हलाहल. देव आणि दैत्य घाबरले. वासुकीच्या मुखातील विषाने जास्तच भयंकर दाहक झालेले ते विष कोणीही घ्यायला तयार होईना. हलाहलाचे भपकारे वर जाऊन आकाशाचा रंग निळा झाला. गोविंद गौरवर्ण होता, तो कृष्णवर्ण झाला. कोणीच ते विष घेईना. त्याने ब्रह्मांडात हाहाकार उठला. त्यावेळी सर्व देव आणि दैत्य विषलहरींनी मूर्छित पडू लागले. तो अनर्थ पाहून आदिनाथ शंकरांचे मन द्रवले. त्रैलोक्याचा क्षय न व्हावा म्हणून शिवशंकर पुढे झाले. त्यांनी मंत्राने विभूती मारून त्या विषावर टाकली आणि ते विष प्राशन केले. सिद्धासन मांडले. समाधी लावली. विष जिरवले. पण विषाचा परिणाम म्हणून त्यांचा कंठ मात्र नीलवर्ण झाला. गौर शरीर शंकराचे नीलकंठ नाव प्रख्यात झाले. त्यांनी तो अपरिमित उपकार केला तेव्हाच देव दैत्य त्रिभुवन जिवंत राहिले. त्यानंतर रंभा, मंजुघोषा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका इत्यादी अप्सरा, उच्चैश्रवा हा अश्व, कामधेनू, धन्वंतरी, कौस्तुभमणी, ऐरावत हत्ती, अमृत इत्यादी रत्न निघाली. त्यात ऐरावताच्या पायाला लागून नागवेल निघाली. लक्ष्मी आणि दुर्दशा या दोन्हीही निघाल्या. लक्ष्मीने विष्णूला वरले. दुर्दशा कोणीच घेईना. उद्दालकाने दुर्दशा घेतली. ती भिक्षा मागू लागली, पण कोणताही देव तिला भिक्षा देईना. तेव्हा ब्रह्मदेवाने भिक्षा घातली. हालाहाल विष शंकरांनी प्राशन केले होते. सुरा निघाली. मदिरा ती दैत्यांनी घेतली. अमृत मात्र प्रत्येकालाच हवे होते. तेव्हा देवदानवात भांडण होऊ नये म्हणून विष्णूने एक युक्ती केली. विष्णूनेच प्रथम गरुडाच्या सहाय्याने पर्वत सागरात आणला होता. विष्णूनेच तो पर्वत समुद्रात बुडू नये म्हणून एक मोठे कासवरूप घेऊन आपल्या पाठीवर तो पर्वत तोलून धरला होता. समुद्रमंथनाच्या वेळी अमृतासाठी आता झगडा होऊ नये म्हणून देवांनाच फक्त अमृत मिळावे आणि दानवांना ते मिळून ते अमर होऊ नयेत म्हणून विष्णूने मोहिनी नामक सर्वमोहक स्त्रीचे रूप घेतले. मंथन थांबले. वासुकी थकून पाताळात गेला. देव मुकाट्याने अमृत प्राशन करण्याच्या बेतात होते, पण दानवांनी हट्ट धरला. तेव्हा त्या मोहिनीने दानवांची समजूत घातली. देवांची आणि दानवांची पंगत बसवली. मी सर्वांना अमृत वाढते. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? तुम्ही मला अडवू नका. अमृतासाठी हट्ट करू नका. असे सांगून अमृताचा कलश स्वतःच्या हाती घेऊन ती वाढू लागली. मोहिनी पण तिने फक्त देवांनाच अमृत वाढले हे कपट राहूच्या लक्षात आले. तेव्हा तो देवाचे रूप घेऊन देवपंक्तीत जाऊन बसला. तो चोरून अमृत प्राशन करत आहे हे सूर्यचंद्रांनी पाहिले. त्यांनी विष्णूला म्हणजेच मोहिनीला खूण केली.
विष्णूने तात्काळ सुदर्शन चक्र सोडले. राहूची मानच कापली गेली. त्याचं मस्तक तोंडात अमृत असल्यामुळे ते मस्तक अमर झालं. ते सर्वत्र फिरून देवांना त्रस्त करू लागले. तेव्हा देवांची दुर्दशा होऊ लागली. राहूच्या मस्तकाने सागराच्या पूर्व तीरावर जाऊन दैत्यांना युद्धास उठवले. राहूचे मस्तक विष्णूने प्रयत्नपूर्वक पृथ्वीवर स्थिर केले. तोच दैत्य युद्धासाठी आले. विष्णूच्या मोहिनी रूपाने त्यांना भूल पाडली. अमृत देते असे सांगून विष्णुरूप मोहिनीने त्यांना सुरा पाजली, दारूच पाजली. ते त्या धुंदीत अमृत विसरले. मोहिनीने त्यांच्या मनाला भुरळ पाडली आणि देवांना त्यांचा पराभव करण्यास सांगितले. पण सुरापानामुळे दैत्य माजले. त्यांना आपला परका कळेना. ते आपापसातच युद्ध करू लागले. आपल्या त्रिशूलांनी आणि इतर हत्यारांनी दैत्यांनी आपला स्वतःचा संहार करून घेतला. 60 कोटी दैत्य नष्ट झाले. पण राहू जिवंत होता. त्याने विष्णू, ब्रह्मदेव आणि शंकर यांना आवाहन केले. इति शुभम. अध्याय 13. राहूशी देवांचे युद्ध. दितीला मारुत पुत्राची प्राप्ती. दैत्यांचा नाश घडवून देव सिद्धाश्रमाला आले. पण राहूचे मस्तक त्यांचा पाठलाग करू लागले. त्याने आपले विक्राळ तोंड पसरले आणि ते देवांना गिळून टाकण्यासाठी वेगाने येऊ लागले. इंद्राने त्यावर हजारो बाण फेकले, पण राहूच्या दाढांनी ते सर्व कडाकडा मोडून तोडून फेकून दिले. इंद्राने वज्र उगारले. तोच राहूने इंद्राच्या ऐरावताला धक्का दिला. ऐरावत पडला. वरचा इंद्रही कोसळला. विष्णूने एकदम पुढे येऊन बाण मारला. राहूने त्या बाणाचे तोंडात पीठ केले. तोच इंद्राने अग्निबाण सोडला. त्याने सर्वत्र अग्नी पेटला. देवांनी राहूला चारी बाजूंनी घेरले, पण राहूने अग्नी गिळला. आपल्या कानांच्या फटाक्यांनी देवांना हतबल केले. कानांच्या फटक्यांनी. विष्णूने गदा आणि सुदर्शन चक्र फेकले, पण राहूने ते गिळून टाकले. ब्रह्मा, विष्णू आणि इंद्र यांना राहूने पराभूत केले. मग ते शंकराकडे गेले. शंकराच्या गणांनी राहूवर धावून त्याला नाना प्रकारच्या हत्यारांनी ग्रस्त करण्याचा प्रयत्न केला, पण राहूने कानांच्या फटक्यांनी हजारो लाखो शिवगणांना दूर उडवून लावले. शंकरांनी त्याच्याजवळ दारुण युद्ध केले, पण राहूने त्यांचाही पराभव केला. त्याने नाकातून उच्छ्वास सोडून नंदीसह शंकरांना 1 योजन दूर उडवलं. निशस्त्र शंकर जेव्हा राहूशी संग्राम करायला उभे राहिले, तेव्हा त्यांना वाटले की हा दैत्य माझाच भक्त आहे. याने मला पराभूत करून मोठा पराक्रमच केला आहे. याला वरदान द्यावे. पण राहूला त्यांनी तसे सांगितले तर तोच शंकरांना म्हणाला, राहू, की मीच तुझ्यावर प्रसन्न आहे. महादेवा, तूच माझ्याजवळ वर माग, मी देतो. शंकरांनी वरदानाने राहूजवळ इंद्राचे वज्र, विष्णूचे सुदर्शन चक्र आणि गदा आणि आपला त्रिशूळ ही शस्त्रास्त्र परत मागून घेतली. ती राहूने दिली. मग राहूने शंकराजवळ वरदान मागून सूर्य आणि चंद्र आपल्या ताब्यात द्या असे सांगितले. ब्रह्मदेव मध्ये म्हणाला की राहू, आम्ही चंद्र आणि सूर्य यांचे ग्रहणकाळी पुण्य हरून नेण्यास तुला अनुज्ञा देतो, अनुमती देतो. सूर्यचंद्रावरच देवदैत्यांचाही सृष्टिक्रम चालतो, तेव्हा त्यांना तू पूर्णपणे नष्ट करू नकोस. ब्रह्मदेवाचे हे म्हणणे राहूने मान्य केले. राहूचे मस्तक चंद्राचे तेज ग्रहण समय नेते आणि राहूचे बाकीचे शरीर केतू या नावाने सूर्याचे तेज ग्रहण करते. नारदांनी ज्या घोर अरण्यात देवांकडून 700 कोटी दैत्य मरण पावले होते, तेथे जाऊन ते पाहिले आणि त्यांची माता दिती हिला, तुझे एवढे पुत्र देवांनी युद्धात मारून टाकले आहेत ते पहा, असं म्हणून तिला घोर अरण्यात नेले. ती दिती शोक करू लागली. दैत्यांची प्रेत समोर पाहून तिचा धीरच खचला. पण नारदांनी तिला धीर दिला आणि तप करण्यास सांगितले. मग शोक आवरून दिती शंकरांची आराधना करण्यास हिमालयात गेली. शंकर जेव्हा प्रसन्न झाले, तेव्हा तिने पुत्रदान मागितले. शंकरांनी तिला पुत्र मिळेल असे सांगितले आणि तिचा पती कश्यप यांची प्रार्थना करण्यास सांगितले. तिने कश्यपांचे स्मरण केले. ते तात्काळ आले. त्यांनी तिचे मनोगत जाणून ब्रह्मदेवाकडून मंत्र घेऊन जप केला. दितीला गर्भ राहिला, पण 70 वर्ष गेलं तरी पुत्र जन्मच घेईना. वायू हाच तिचा गर्भ होता. नारद इंद्राकडे गेले. ते इंद्राला म्हणाले की देवांना जिंकेल असा पुत्र शंकराच्या वरदानाने दितीच्या उदरी गर्भरूपाने वाढत आहे. 70 वर्ष झाली. तो जर बाहेर आला तर देवांना थाराच उरणार नाही. तेव्हा त्याचा गर्भातच नाश करण्याचा उपाय कर. तेव्हा इंद्र दचकला. तो कश्यप आश्रमात दितीजवळ सूक्ष्म रूपाने गेला
आणि खरा प्रकार त्याने पाहिला. मग त्याने दीन दासासारखे रूप घेतले. दिती समोर तो आला, गयावया करू लागला. दितीने विचारले की काय हवे. तो म्हणाला की मला पोटासाठी कोणाचे तरी दास्य करून राहणे भाग्य आहे. मी येथे तुमचा दास म्हणून राहू का? दितीला वाटले की आपला प्रसूती काळ जवळ आला आहे. या सेवकाची मदत होईल, याला ठेवून घ्यावे. मग तिने त्याला जेवण दिले, आश्रमात ठेवून घेतले. पुढे दिती एकदा उत्तरेस डोके आणि दक्षिणेस पाय करून गर्भभाराने अवघडून झोपली होती. ती संधी साधून इंद्राने अदृश्य सूक्ष्म रूप घेऊन दितीच्या गर्भाशयात प्रवेश केला. वज्राने त्याने गर्भाचे वारंवार तुकडे केले. त्यावेळी दिती जागी झाली. इंद्र दासरूपाने समोरच होता. आपल्या गर्भाची हानी यानेच केली म्हणून तिला राग आला. तिने विष्णूला आणि ब्रह्मदेवाला बोलावले. ते आले. त्यांनी म्हटले की माते, इंद्रच या दासाच्या रूपाने आला आहे. तो कश्यप आणि आदितीचा पुत्र आणि तुलाही पुत्रवतच आहे. तू आपला गर्भ सोड, पुत्रजन्म होऊ दे. त्याचे 49 तुकडे झाले आहेत तुझ्या गर्भात, तरी ते सगळे सजीवच राहतील. त्यांचे नाव मारुत असे ठेवले जातील, असे ब्रह्मदेव म्हणाला. जेव्हा तो जन्मला तेव्हा त्याचे 7 प्रमुख भाग झाले होते. त्यात त्याला त्रैलोक्यात सर्वत्र गती असेल असे वरदानही ब्रह्मदेवाने दिले. विष्णुदूत शिवशर्म्याला म्हणाले की त्या मारुताने नंतर काशी येथे जाऊन आनंदवनात तप केले, शिवलिंगाची स्थापना केली, पुष्कळ वर्ष आराधना केली, 10 लाख वर्ष. पण जेव्हा शंकर प्रसन्न झाले तेव्हा सार्थक झाले. त्याने शिवस्तुती आरंभ केली, शिवमहिमा गायला आणि शंकरापुढे लोटांगण घातले, साष्टांग नमस्कार केला. शंकर वरदान माग असं म्हणालं आणि स्वतः होऊनच त्यांनी मारुताला म्हटले की गंधवती पुरीचा तुला मी अधिपती केला आहे. वायुकोनाचे राज्य तुला दिले. पवन आणि अनिल अशी तुझे नावे. तू जे शिवलिंग स्थापन केले आहेस त्याची पवनेश्वर नावाने ख्याती होईल. कल्पांती ब्रह्मांडाचा संहार करीन तेव्हा वरुण, कृशाणू आणि पवन हे माझेच अंश मला सहाय्य करतील. कल्पांती समय देव सर्व रत्ने वरुणाजवळ, सर्व धातू आणि निधी अग्नीजवळ आणि सर्व सुगंध वायूजवळ ठेवतील. मी या पवनेश्वर लिंगाच्या स्थानी निरंतर राहीन, असं म्हणून शंकर अंतर्धान पावले. हा अध्याय पठण केल्यास दीर्घायुष्य, 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाल्याचे पुण्य आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला 108 प्रदक्षिणा घातल्याचे, गंगेत 100 वेळा स्नान केल्याचे, कुरुक्षेत्रात सुवर्णदान केल्याचे, प्रयाग तीर्थक्षेत्राजवळ माघस्नान म्हणजे माघ महिन्यातील स्नान केल्याचे आणि काशीत राहिल्याचे पुण्यही मिळते, असे व्यासांचे वचन स्कंदपुराणात आहे. इति शुभम. अध्याय 14. कुबेराची पूर्वकथा. विमान पुढे जात होते. शिवशर्म्याने आणखी एक सुंदर पुरी पाहिली. सोन्याचीच जणू निर्मिलेली होती. विजेसारख्या पताका आणि ध्वज चमकत होते. रत्नमाणकांनी प्रासाद आणि बुरुज असे नटले होते. तेथील नेत्रदीपक शोभा आणि वैभव पाहून शिवशर्म्याने विचारले की ही कोणती नगरी? फारच तेजस्वी दिसते ही. येथे राहणारा राजा खरोखरी श्रेष्ठ असेल, मोठे तप केले असेल त्याने. दूत म्हणाले की ही कुबेराची नगरी आहे. तो म्हणाला की त्याने कोणते पुण्य केले कुबेराने? विष्णुदूत म्हणाले की ती कथा ऐक. कलिंग देशात कांपिल्य नावाचं नगर आहे. तिथे कपिलेश्वर नावाने स्वयंभू शिवाचे मोठे स्थान आहे. त्या नगरात यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण होता. दीक्षितायणी नावाची त्याची पत्नी सुशील आणि पतिव्रता होती. त्यांना गुणनिधी नावाचा पुत्र झाला, पण तो दुर्गुणांचा निधीच म्हणावा इतका पातकी पापी होता. पित्याने नीतीचा पुष्कळ उपदेश केला, पण तो अनेक व्यसनात आणि दुष्कर्मात बुडाला. आईही त्याला परोपरीने शिकवत होती, पण तो मुळीच ऐकत नसे. एकदा काय झालं की यज्ञदत्ताने घाईने स्नानाला जात असताना आपली नवरत्नांची अंगठी पत्नीजवळ ठेवण्यास दिली. त्याने स्नान केले, देवपूजन, वैश्वदेव वगैरे करून तो जप करायला गेला. तेवढ्यात त्याचा मुलगा गुणनिधी धावत धावत घरी आला आणि मला तात्काळ जेवायला वाढ असं म्हणून आईजवळ हट्ट धरून म्हणाला. आईने त्याला म्हटलं की बाळा, तुला आपल्या सत्कुळाच्या कीर्तीची काहीच कशी चाड नाही. स्वयंभू मनूची कन्या हीच तुझ्या पित्याची आई आहे. माझे माहेरचे कुळही सुशील आहे. तुझा पिता तर तपस्वी आहे. तुझ्या वेळी गरोदर असतानासुद्धा माझ्या मनाला एकही कुविचार शिवला नाही. मग तूच असा कसा दुष्ट आचरणाचा जन्मलास? तिने सारखा तोंडाचा पट्टा सुरू केला.
ती आपल्या मुलाची निंदा करू लागली. तेव्हा तो वैतागून म्हणाला की आई, पुरे कर तुझे हे नीतिपुराण. तू मला आधी जेवायला वाढ. इथे मी भुकेने व्याकुळ झालो आहे आणि तू मात्र कुळप्रशंसा करत आहेस. मी आता नीट वागेन. तिने मन आवरून त्याला चांगले भोजन दिले, पण तो जेवत होता तेव्हा तिने त्याला कळकळीने उपदेश केला. ती बोलून बोलून थकली आणि बसल्या जागीच तिला डोळा लागला. ती झोपली. तिने तिथेच अंग भूमीवर आडवे केले. गुणनिधी जेवत होता. त्याचे लक्ष आईच्या हातातील अंगठीकडे गेले. त्याने जेवण लवकर आटोपले. तो उठला. हातसुद्धा न धुता तो आईजवळ आला. तिच्या हाताच्या बोटात नवरत्नांची ती अंगठी चमकत होती. ती त्याने हळूच काढून घेतली आणि तो बाहेर पळाला. ती जागी झाली. आपली अंगठी गुणनिधी घेऊन गेला हे तिच्या लक्षात आले. तिने पुन्हा आपल्या मुलाची निंदा केली, पण त्याचे अवगुण करत ती आपल्याजवळच ठेवी. जरा वेळाने यज्ञदत्त घरात आला. पाहतो तो मुलगा घरात नाही. त्याने पत्नीला रागे भरण्यास प्रारंभ केला. जेव्हा यावे तेव्हा मुलगा घरी राहत नाही. तू त्याला वळण लावले नाहीस. त्याचे दुर्गुण तू लपवून ठेवतेस. कुठे गेलाय आता? ती म्हणाली की आत्ताच देवपूजा केली, जेवला आणि मित्रांसह बाहेर गेलाय. तू खोटे बोलतेस. माझे बोलणे मनावर घेत नाहीस. आपल्या मुलाला घालवून द्यावे, त्याला थारा दिलास तर तूच तुझे अकल्याण करून घेशील. असं म्हणून यज्ञदत्त मन शांत करून नैमित्तिक कर्म करण्यास बाहेर निघाला. वाटेत त्याला कांपिल्य नगरीचा चौधरी भेटला. अधिकारी. तो खेळणारा होता हे यज्ञदत्ताला माहीत होतं. त्याच्या हातात आपल्या पत्नीची नवरत्नांची अंगठी पाहून यज्ञदत्त चपापला. त्याने चौधरीला हटकले की तू आमच्या घरची अंगठी चोरलीस की काय, असे त्याने त्याला हडसून विचारले. तेव्हा चौधरी म्हणाला की काय वाटेल तसा आरोप करता. तुम्ही घरी जा. आपल्या दिवट्या चिरंजीवाला विचारा. त्याने घरातून अंगठी आणली आणि मी घरीच बसलो असताना जुगार खेळायला त्याने मला बोलवले आणि त्यात तुमचा मुलगा हारला. तुम्हाला काय माहीत आहे, काल माझ्या घरचा पितांबर त्याने जिंकला आणि त्याच्या आवडत्या वेश्येच्या घरी नेऊन तिला दिला. घरातल्या किती वस्तू त्याने नेल्या सांगू का? अहो, तुमच्या देवपूजेतली मूल्यवान उपकरणेसुद्धा त्याने जुगारात घालवली. तुम्ही शुद्ध ब्राह्मण, मोठे शीलवंत, चारित्र्यवान आणि तुमचा मुलगा कसा असा व्यसनी. शूद्र स्त्रीशी या वयातसुद्धा तो संबंध ठेवतो. अजून मोठासुद्धा झाला नाही आणि 7ही पातके करून चुकलेला आहे. मला उगीच दम देऊ नका. हे ऐकून हा वज्राघातच झाला. ब्राह्मणाला वाटले यज्ञदत्ताला की धरणी दुभंगून पोटात घेईल मला तर बरे. त्याने आपले तोंड वस्त्रात लपवून तेथून काढता पाय घेतला. तो नदीवर जाऊन क्षणभर स्वस्थ बसला. त्याला आलेला राग त्याने मनातच कोंडला. ध्यानधारणा सोडून तो दुश्चित्त होऊन नदीत शिरला. वाईट शब्द कानावर आले म्हणून त्याने स्नान केले. मग तेथेच मौन धरून घोर चिंता करत बसला. इकडे गुणनिधी घरी आला. अंगठी चोरून नेली आणि ती घालवली तरी त्याला काहीच वाटत नव्हते. आईने त्याला खूप बोलून घेतले. तू अंगठी नेलीस? ती ह्यांनी माझ्याजवळ ठेवायला दिली होती. तू कुठे नेलीस? ती आणून दे, नाहीतर तुझी आज धडगत नाही. पण तो कसा दाद देतो. तो म्हणाला की देतो देतो, उगीच ओरडू नकोस. आधी मला खायला दे काहीतरी. भुकेने जीव चाललाय. त्याच्याकडे रागारागाने पाहत आईने त्याचे ताट वाढले. तो जेवायला बसला. आई दुसरीकडे गेली असे पाहून 2 घास घशाखाली घातले आणि तिचा डोळा चुकवत परत बाहेर पळाला. तो गेला आणि उद्विग्न झालेला यज्ञदत्त त्याचा पिता घरात शिरला. तो पत्नीजवळ अंगठी मागू लागला. आता पतीला काय सांगावे, तिची पंचाईत झाली. पण तिने वेळ मारून नेली की अहो, मी सोवळ्यात आहे. अंगठी माझ्याजवळ नाही. ती ओवळ्यात वस्त्रामध्ये बांधून ठेवली आहे. मला स्वयंपाक पुरता करू दे. पण ही थाप आहे हे यज्ञदत्ताने ओळखले होते. तो संतापला आणि ओरडला की तू तुझा स्वयंपाक आणि तो नतद्रष्ट पोरगा सगळे तसेच राहू दे. तू मला मेलीस. तो कार्टा मला मेला असे मी समजतो. मी तुमचा त्याग केला आहे. आहेच तशी घराबाहेर चालते हो. जा. खोटे बोलून नवऱ्याशी प्रतारणा करून व्यसनी पोराच्या पापावर पांघरून घालतेस. तो असे गरजला. त्याने तिला घालवून दिले. पत्नी आणि मुलगा मेला असे समजून त्याने दर्भा आणून त्या दोघांचे क्रियाकर्मही करून टाकले आणि दुसऱ्या लग्नाची तयारी करून दुसरे लग्नही अल्पावधीतच केले. झाले. ती दीक्षितायणी घराबाहेर पडली. यज्ञदत्ताची पत्नी अन्नाला महाग झाली. म्हणजे तिला अन्न मिळत नव्हतं. दारोदार हिंडून तो तिचा मुलगा गुणनिधी भीक मागू लागला. आपल्या आईजवळ आता शीत मिळणार नाहीत. तिचीच दुपारची भ्रांत चिंता. ती मला कुठून खायला घालणार. सावत्र आई तर हाकलून देणार. काय करावं. तो अगतिक झाला. 4-5 दिवस तसेच गेले.
यज्ञदत्ताचे घर सुटले आणि गुणनिधीला कोणीही थारा दिला नाही. 5 दिवस त्याने अन्नाचा कणही तोंडात घातला नाही. पुढे माघ वद्य चतुर्दशी ही तिथी आली. शिवरात्री पर्व होते. कपिलेश्वरी शंकराच्या दर्शनाला यात्रेकरूंची गर्दी चालली होती. देवासाठी अनेक पक्वान्ने घेऊन ते चालले होते. भक्तीची भावसरिता जनरूपाने शिवाकडे जात होती. त्या लोकांना पाहून गुणनिधी विचार करू लागला की हे भक्तजन शिवापुढे पक्वान्नांची ताटे ठेवतील. ते गेले की मी ते नैवेद्य खाईन आणि माझी भूक शमेल. असा बेत करून तोही कसा तरी हळूहळू त्या यात्रेकरूंच्या बरोबर घोटाळत कपिलेश्वराला गेला. तेथे मोठी गर्दी जमली. शिवपूजा चालली होती. नाना वस्त्र अन्नपदार्थ देवाला अर्पण केले जात होते. जागरण चालले होते. पण गुणनिधी चोरांसारखा नैवेद्यावर दृष्टी ठेवून उभा होता. हे लोक केव्हा बाहेर जातील आणि केव्हा नैवेद्य पळवीन असं त्याला झालं होतं. पोटात भुकेने कालवाकालव होतच होती. डोळ्यात प्राण आले होते. रात्री जागरण करून सर्व भक्तमंडळी शिवमंदिराच्या ओसऱ्यावर म्हणजे ओट्यावर निद्राधीन झाली. ती संधी साधून गुणनिधी गाभाऱ्यात शिरला. दिव्याचा प्रकाश अगदी मंद होता म्हणून त्याने आपल्या धोत्राचा पदर फाडून त्याची वात केली आणि दिव्यात ती घालून प्रकाश वाढवला. त्या उजेडात पक्वान्नांची ताटे त्याने पाहिली. अन्न आपल्या धोत्राच्या पदरात बांधून घेतले आणि तो गुणनिधी बाहेर पडला. पण हाय, त्याच्या पावलांची चाहूल लागून 1-2 जण जागे झाले. चोर म्हणून ओरडा झाला आणि तो तात्काळ पळू लागला. लोक त्याचा पाठलाग करू लागले. त्याच्या अंगात वेगाने पळण्याचे त्राण नव्हते, शक्ती नव्हती. तो पळत आहे असे पाहून राजसेवकही त्याचा पाठलाग करू लागले आणि एकाने तर बाण मारून त्याला वेधले, खाली पाडले. गुणनिधीला कुबुद्धी आठवली आणि त्याची अशी दुर्दशा झाली. पण इति शुभम. अध्याय 15. गुणनिधीची अपूर्व पुण्याई. गुणनिधीच्या छातीत वर्मी बाण लागला. तो तात्काळ मरण पावला. यमदूत धावले. याला धरा, ठोका. याने मातेचे आणि पित्याचे कधी ऐकले नाही. चला याला घेऊन यम महाराजांकडे जाऊया असे म्हणत यमदूतांनी गुणनिधीच्या सूक्ष्म शरीरास आत्म्यास बंधन करून यमपुरीकडे चालवले. पण काय चमत्कार पहा. शिवनैवेद्य चोरणाऱ्या भ्रष्ट ब्राह्मणपुत्राला ते यमपुरीकडे नेत होते. पण अचानक कैलासाच्या मार्गाकडून मधुर घंटानाद होऊ लागला आणि थोड्याच वेळात शिवदूत आणि अप्सरा आत आहेत असे दिव्य विमान तिथे उतरले. गोकर्ण, शैल आदी गण त्यातून उतरले. त्यांना पाहून यमदूत घाबरून बाजूला जाऊन उभे राहिले आणि त्यांना हात जोडून म्हणाले की तुम्ही श्रेष्ठ आहात शिवगणांनो, आणि इथे आलात म्हणजे या जीवाला यमलोकात न नेता दुसरीकडे कोठे न्यायलाच तुम्ही आले आहात ना. मग आमचे थोडे ऐका. हा मुलगा महापातकी आहे. सुरापान म्हणजे मदिरेचं पान, अगम्य गमन, ब्रह्महत्या, गोहत्या यासारखी याची पातकं आहेत. मद्यपानी, मत्स्य आहारी, जुगारी, व्याभिचारी, निंदक, शास्त्रहीन असा हा आहे. कोणत्याही देवाची याने उपासना कधी केली नाही. कोणतीही तीर्थयात्रा केली नाही. कोणतेही सत्कर्म केले नाही. मातापित्यांचा अपमान नेहमी केला आणि शंकरांचा नैवेद्यसुद्धा याने चोरला असे याचे दोष आहेत. म्हणून आम्ही याला यमदंड देण्यासाठी नेत आहोत. याचे पुण्य तरी कोणते आहे म्हणून तुम्ही हे विमान इथे घेऊन आला आहात याच्यासाठी. यमदूतांचं हे बोलणं ऐकून शिवगण त्यांच्यावर रागावले नाहीत. यमदूतांची समजूत घालत शिवगण म्हणाले की तुमची जीवकर्माचे निरीक्षण चुकले आहे. तुम्ही नीट पहा. याने 5 दिवस उपवास केला. मुद्दाम केला नसेल पण घडला. शिवरात्रीलाही त्याने अन्न घेतले नाही. कपिलेश्वर या जागृत शिवस्थानी त्याने शिवरात्रीला जागरण केले. याला शिवभक्तांचा संग घडला. याहून आणखी पुण्य ते कोणते. याशिवाय आणखी एक पुण्यकृत्य झाले आहे याच्या हातून. यमदूत चकित झाले होते. त्यांनी विचारले की कोणते. शिवगण म्हणाले की कपिलेश्वराच्या मंदिरात दिवा मंद होता. कोणाचे लक्ष नव्हते. याने आपले धोतर फाडून दीपात त्याची वात बनवून घातली. दीप प्रज्वलित ठेवला. शिवलिंगावर त्यामुळे प्रकाश पाडला. पहा, त्यामुळे तर याची गती शिवलोकापर्यंत आहेच. त्याचप्रमाणे शिवनैवेद्य याने अजून भक्षणसुद्धा केला नाही. त्याआधीच तो मरण पावला. यमदूत ते ऐकून निरुत्तर झाले. गुणनिधीला तिथेच सोडून ते निघून गेले. मग शिवदूतांनी त्याला शिवलोकी नेले. कैलासनाथांनी त्याला म्हटले की माझ्या प्रिय भक्ता गुणनिधी, तू माझ्या पिंडीवर असलेला अंधार दूर केलास. तुझे पुण्य थोर आहे. तुला राजाचा जन्म मिळेल. दूतांनी क्षीरसागराच्या दक्षिण तीरावर कलिंग नावाच्या देशात त्रिकुट नगरात
विश्रवा नावाच्या पुलस्तीचा पुत्र राज्य करत आहे, या गुणनिधीला त्याचा पुत्र म्हणून जन्मास पाठवा, असं शिवशंकर म्हणाले. गुणनिधीचा तेथे जन्म झाला. त्याला पूर्वजन्मीचे स्मरण होते. एक दिवा जास्त उजळ केला म्हणून शिवाने आपल्याला राज्यसुख दिले हे आठवून त्याने राज्य मोठ्या न्यायाने तिथे केले. प्रत्येक शिवालयात त्याने अहोरात्र दीपमाळा प्रज्वलित केल्या. राज्याचेच जणू त्याने शंकराप्रित्यर्थ समर्पण केले. त्याचे त्या जन्मातील आयुष्य संपले आणि त्याला कर्दम ऋषींच्या वंशात शंकराने पुन्हा जन्म दिला. तिथेही तो तपस्वी झाला. मणिकर्णिकेच्या तीरी त्याने शिवलिंग स्थापन केले, मानसपूजा केली, 100 वर्ष शिव आराधना केली. तेव्हा शिवशंकर पुन्हा प्रकट झाले. उठ कलिंगपती, तू 3 जन्म माझी आराधना केलीस, तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे, तुला कोणता वर देऊ, असं म्हणून शंकरांनी त्याचं ध्यान विसर्जित करून त्याला उठवलं. त्याचे या जन्मातले नाव होते दृढमती. त्याने शंकरांना साक्षात पाहताच गहिवरून येऊन लोटांगण घातले, त्यांची स्तुती केली. त्यांच्या तेजाकडे त्याच्याने पाहवत नव्हते. शंकर प्रसन्न होऊन पार्वतीसह त्यांनी त्याला दर्शन दिलं. पण पार्वतीचे दिव्य लावण्य तर त्याचे नेत्र दिपवून टाकू लागले. तेव्हा त्याने एक डोळा किलकिला करून तिच्याकडे पाहिले. त्याचाच पार्वतीला राग आला आणि तिने तुझा डावा डोळा फुटेल असा त्याला शाप दिला. पण शंकर तिला म्हणाले की प्रिये, तो शुद्ध मनाचा आहे, मी त्याला पुत्र म्हटले आहे. तो तुझ्या तेजामुळेच डोळे किलकिले करून पाहत आहे, तू व्यर्थ शाप दिलास. पार्वती म्हणाली की अहो नाथ, असे जर असेल तर मी असा उशाप देते की याचे डोळे माझ्या गणेशासारखे पिंगट होतील. तुम्ही याचे नाव कुबेर असे ठेवावे, याला नित्य जवळ ठेवावा, नवनिधी आणि अष्टमहासिद्धींचा याला भांडारी करावा. पार्वतीने असे औदार्य दाखवून शिवशंकरांनी कुबेर असे त्या दृढमतीला संबोधले. अशा रीतीने कुबेर या अलकापुरीत राहत आहे. एवढं वैभव आणि अधिकार त्याला प्राप्त झाले आहेत. त्याने स्थापन केलेले शिवलिंग कुबेरेश्वर म्हणून प्रख्यात झाले आहे. इति शुभम. ओम नमः शिवाय. काशीखंड या ग्रंथाचा मराठी कथासार पहिला भाग संपूर्ण झाला. एकूण 80 अध्याय आहेत. त्यातील 15 अध्याय इथे पूर्ण झाले. रुद्रपुरी, चंद्रपुरी, चंद्राचे तप या पुढच्या 16व्या अध्यायाच्या कथा आहेत. इथून उर्वरित भाग आपण पुढील दुसऱ्या भागापासून पाहूया. उर्वरित अध्यायांच्या कथा. ओम नमः शिवाय. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. यासारखेच इतरही ग्रंथ, त्यांचे व्हिडिओज, प्लेलिस्ट पाहण्यासाठी गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. मराठी आरत्यांचा, स्तोत्रांचा, कवचांचा आणि दासबोध किंवा अमृतानुभव किंवा साई सच्चरित्र, गरुड पुराण, रामविजय, हरिविजय, नवनाथ भक्तिसार असे इतरही ग्रंथ, त्यांचे अर्थ वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्या गुड रीडिंग चॅनलवर व्हिडिओजच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत. आरत्यांचा आणि स्तोत्रांचा अर्थही उपलब्ध आहे. तो समजून घेण्यासाठी पाहत रहा गुड रीडिंग चॅनल. कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया काशीखंड या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात 16व्या अध्यायापासूनच्या उर्वरित कथांसाठी. ओम नमः शिवाय.